एकदा आपण एक छोटीशी गोष्ट करून बघूया. आपले दोन्ही ओठ एकमेकांना अजिबात न लावता प किंवा फ असा उच्चार करण्याचा प्रयत्न करूया. करून बघा. हो, आणि हे करून बघितल्यावर लगेच लक्षात येईल की हे पूर्णपणे अशक्य आहे. म्हणजे आपण रोजच्या जीवनात हजारो शब्द अगदी सहज बोलून जातो, पण त्या प्रत्येक आवाजामागे आपल्या शरीराचं एक अतिशय अचूक आणि गुंतागुंतीचं विज्ञान दडलेलं असतं. अगदी बरोबर. आणि आजच्या या आपल्या सखोल चर्चेमध्ये, म्हणजे या डीप डाईव्हमध्ये, आपण याच आवाजांच्या विज्ञानाचा आणि व्याकरणाच्या नियमांचा वेध घेणार आहोत. हो ना. आणि आजचा विषय खूपच रंजक आहे. खरंच. आज आपल्याकडे चाणक्य फाउंडेशनचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अभ्यासपूर्ण संदर्भ आहे. आपण MAHATET मराठी व्याकरण सराव चाचणी बघणार आहोत, ज्यामध्ये प्रकरण 1 वर्णविचार यावर आधारित 20 अत्यंत महत्त्वाचे म्हणजे IMP प्रश्न समाविष्ट आहेत. आणि ही केवळ एकामागोमाग एक प्रश्न सोडवण्याची रुक्ष प्रक्रिया नाहीये बरं का. अजिबात नाही. आपण जी बोलतो ना, त्या आवाजांमागील भौतिकशास्त्र आणि भाषेचा इतिहास उलगडण्याची ही एक सफर आहे. हो, चला तर मग हे जरा बारकाईने समजून घेऊया. आजच्या चर्चेची सुरुवात आपण वर्णमालेचा पाया आणि उच्चाराची ठिकाणे समजून घेण्यापासून करूया. नक्कीच. चाणक्य फाउंडेशनच्या या चाचणीतला पहिलाच प्रश्न थेट भाषेच्या आवाक्याबद्दल आहे. प्रश्न असा आहे की मराठी भाषेत एकूण किती मुख्य वर्ण मानले जातात? आणि पर्याय काय दिलेत? यासाठी त्यांनी 48, 50, 52 आणि 34 असे 4 पर्याय दिले आहेत. अच्छा. शासकीय निर्णयानुसार या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय B, 50. होय, 50 वर्ण. खरं तर भाषेच्या उत्क्रांतीचा हा एक खूप मोठा टप्पा आहे. म्हणजे कसं? म्हणजे बघा, पूर्वी आपण 48 वर्णांची वर्णमाला शिकायचो, हो ना? पण आता ती संख्या 50 वर गेलीये. हे अगदी एखाद्या सुसज्ज टूलबॉक्स सारखं आहे. अरे वा. आपल्याकडे आपल्या भावना आणि विचार व्यक्त करण्यासाठी आता 50 वेगळी साधनं उपलब्ध आहेत. हा टूलबॉक्सचा संदर्भ अगदी योग्य वाटतोय मला. म्हणजे जसे एखाद्या कारागिराकडे वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी हत्यारं असतात, बरोबर, तसंच आपल्याकडे हे 50 वेगवेगळे ध्वनी आहेत. आणि इंग्रजीच्या संपर्कामुळे जे नवे ध्वनी आलेत ते सामावून घेतल्याने हा टूलबॉक्स आता अधिक अपडेट झालाय. अगदी बरोबर बोललात. आता हे ध्वनी शरीरातून नेमके कुठून येतात हा एक खूपच रंजक भाग आहे. चाचणीतला दुसरा प्रश्न याच उगमाबद्दल आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कंठ्यवर्ण कोणता? आणि पर्याय आहेत च, ट, ग आणि प. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय C, ग. पण माझा प्रश्न असा आहे की या ग ला कंठ्य का म्हणायचं? याच्या मुळाशी खरं तर आपल्या मानवी शरीराची रचना आहे. अच्छा. कंठ्य म्हणजे थेट गळ्यातून किंवा स्वरयंत्राच्या जवळून येणारा आवाज. जेव्हा आपण ग असा उच्चार करतो ना, तेव्हा जिभेचा मागचा भाग उचलला जातो आणि तो टाळूचा अगदी मागील भागाला म्हणजेच कंठाजवळ स्पर्श करतो. ओके. तिथून हवा अडवली जाते आणि एकदम सोडली जाते. आता तुम्ही इतर पर्याय बघा. प म्हणताना ओठांचा वापर होतो. हो, जे आपण मगाशी बघितलं. बरोबर. आणि च म्हणताना जीभ दातांच्या वरच्या भागाला लागते. पण ग चा जन्म अगदी आतून म्हणजे कंठातून होतो. म्हणजे आपण बोलताना नकळतपणे आपल्या घशाच्या आतल्या स्नायूंचे व्यायामच करत असतो. अगदी तसंच. या शृंखलेत तिसरा प्रश्न आहे तो स्वराधी ओळखण्याबद्दल. प्रश्न आहे स्वराधी ओळखा. आणि पर्याय आहेत अ, आ, अम, अह, य, र आणि क्ष, ञ. यापैकी पर्याय B, अम आणि अह हे योग्य उत्तर आहे. आता स्वराधी या शब्दाची फोड आपण स्वर अधिक आधी अशी करतो. हो. पण हे ध्वनी इतरांपेक्षा वेगळे का वागतात? इथे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की अम म्हणजे अनुस्वार आणि अह म्हणजे विसर्ग हे एक प्रकारचे परजीवी ध्वनी आहेत. परजीवी? हो, परजीवी. म्हणजे ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाहीत. त्यांचा उच्चार करण्यासाठी आधी एखादा स्वराचा आधार घ्यावाच लागतो. अच्छा. म्हणजे अ उच्चारताना बघा, आधी अ चा उच्चार होतो आणि मग नाकातून तो अनुस्वार पूर्ण होतो. ज्याच्या आधी म्हणजे सुरुवातीला स्वर आहे तो स्वरादी. हे भाषेमधले असे ध्वनी आहेत जे नेहमी स्वरांच्या खांद्यावर बसूनच प्रवास करतात. क्या बात आहे. हे खूपच छान स्पष्टीकरण आहे. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया, जो स्वरांच्या प्रकारांवर आहे. सांगा. प्रश्न असा आहे की कोणता स्वर संयुक्त नाही? पर्याय आहेत ए, ओ, रू आणि ऐ. यापैकी पर्याय C, रू हे उत्तर आहे. बरोबर. आता ए, ओ आणि ऐ
हे 2 स्वरांच्या एकत्रीकरणातून बनतात हे मला समजतंय. पण रू हा स्वतःच एक स्वतंत्र मूळ ध्वनी कसा काय? रू हा संस्कृत भाषेचा एक अत्यंत प्राचीन आणि मूळ स्वर आहे. ओके. बघा, ए हा अ आणि ई मिळून बनतो, म्हणजे तो मिश्रित किंवा संयुक्त आहे. पण रूच्या निर्मितीत कोणत्याही इतर स्वराची भेसळ नाहीये. अच्छा. आपण उच्चारताना जीभ थोडी वळते, पण तो थेट बाहेर पडणारा एक अखंड ध्वनी आहे. प्राचीन काळापासून त्याचं हे स्वतंत्र अस्तित्व टिकून आहे. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आता या पहिल्या टप्प्यातला शेवटचा आणि मला नेहमी गोंधळात टाकणारा प्रश्न. कोणता? चाचणीचा 5वा प्रश्न विचारतो की क्ष आणि ज्ञ यांना काय म्हणतात? पर्याय आहेत स्वरादी, विशेष संयुक्त व्यंजने, अनुनासिके की अर्धस्वर. अचूक उत्तर आहे पर्याय बी, विशेष संयुक्त व्यंजने. आता आपण लहानपणापासून त्यांना साधी अक्षर म्हणूनच बघत आलो आहोत. मग ती विशेष संयुक्त व्यंजने कशी झाली? ही एक अतिशय सामान्य गैरसमज आहे की क्ष आणि ज्ञ ही साधी मुळाक्षरे आहेत. ती साधी अक्षरं नाहीतच मुळी. अच्छा. हो, जर आपण क्ष या आवाजाचा अगदी स्लो मोशनमध्ये विचार केला तर लक्षात येईल की त्यात क आणि श या 2 स्वतंत्र व्यंजनांची टक्कर आहे. अरे वा. आणि ज्ञची रचना तर त्याहूनही गुंतागुंतीची आहे. त्यात द, न आणि य अशा 3 ध्वनींचं मिश्रण आहे. म्हणजे 3 ध्वनी एकत्र येतात? हो. वर्णमालेत त्यांना सर्वात शेवटी ठेवलं जातं, कारण ती मूळ ध्वनी नसून 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन तयार झालेली ती एक घट्ट बांधलेली विशेष जुळणी आहे. समजलं. आवाजाच्या या उगमस्थानांकडून आणि जुळणीकडून आता आपण जिभेच्या हालचाली आणि श्वासाच्या तांत्रिक वापराकडे वळूया. नक्कीच. चाचणीतील 6वा प्रश्न असा आहे, ज्या वर्णांचा उच्चार करताना जीभ टाळूला म्हणजे मुर्देला स्पर्श करते अशा ट, ठ, ड, ढ वर्णांना काय म्हणतात? पर्याय आहेत कंठ्य, मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ्य. आणि योग्य उत्तर आहे पर्याय बी, मूर्धन्य. आता मला सांगा, मूर्धा या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? मूर्धा म्हणजे आपल्या तोंडाच्या आतल्या छताचा सर्वात उंच आणि कठीण भाग. अच्छा. आपण जर ट किंवा ठ असा उच्चार केला तर तुमच्या लक्षात येईल की जीभ बरोबर आतल्या बाजूने दुमडली जाते. हो, जाणवतंय. आणि वरच्या छताला ती जोरदार धडकते. या शारीरिक धडकेमुळेच एक अतिशय स्पष्ट आणि टणक आवाज निर्माण होतो. बरोबर. याच स्थानावरून या वर्णांना मूर्धन्य असं नाव पडलं आहे. वा. म्हणजे मुखाचा प्रत्येक कोपरा हा एक विशिष्ट आवाज तयार करण्यासाठीच बनवला गेलाय असं म्हणायला हरकत नाही. अगदी तसंच आहे. पुढचा 7वा प्रश्न एका खास वर्णाबद्दल आहे. प्रश्न आहे, मराठीत ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा मानला जातो? पर्याय आहेत संयुक्त, स्वतंत्र, अनुनासिक की अर्धस्वर. याचं उत्तर आहे पर्याय बी, स्वतंत्र. हा वर्ण खरोखरच खूप खास आहे, नाही का? हो, निश्चितच. ळ हा वर्ण कोणत्याही एका भाषेचं अंधानुकरण करत नाही. तो थेट संस्कृतमधून आलेला नाहीये. अच्छा. मग कुठून आलाय? अनेक भाषातज्ञांच्या मते तो द्राविडी भाषांमधून, जसं की कन्नड किंवा तमिळच्या संपर्कातून मराठीत झिरपला असावा. अरे वा. त्याची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. म्हणूनच त्याला स्वतंत्र वर्ण म्हटलं जातं. तो भाषेच्या लवचिकतेची साक्ष देतो. हे खूपच भारी आहे. वळूया 8व्या प्रश्नाकडे. विचारलं आहे की खालीलपैकी अनुनासिक वर्ण कोणता? पर्याय आहेत प, न, स आणि ह. यापैकी पर्याय बी, न हे बरोबर उत्तर आहे. आता अनुनासिक म्हणजे नाकातून उच्चारला जाणारा वर्ण हे मला माहिती आहे, पण भाषेला नाकातून येणाऱ्या आवाजाची गरज काय? हा खूप छान विचार आहे. बघा, जर सर्वच वर्ण क, ट, प यांसारखे कडक किंवा स्फोटक असते ना, तर भाषा खूप कर्कश वाटली असती. जेव्हा आपण न किंवा म म्हणतो तेव्हा घशातून येणाऱ्या हवेचा काही भाग थेट नाकातून बाहेर पडतो. ओके. या नासिक्य ध्वनींमुळे भाषेला एक प्रकारची मृदुता, एक गुंजन किंवा अनुनाद मिळतो. आणि हाच अनुनाद शब्दांचा गोळवा वाढवतो. म्हणजे भाषेचं संगीत तिथूनच येतं तर? अगदी बरोबर. आता आपण 9व्या प्रश्नावर आलो आहोत, जो एका अत्यंत पायाभूत नियमावर आधारित आहे. प्रश्न असा की व्यंजनाला अक्षरत्व येण्याची प्रक्रिया कोणती? यासाठी जे पर्याय दिले त्यातून योग्य उत्तर आहे पर्याय बी, व्यंजन अधिक स्वर. मला इथे एक गोष्ट मांडावीशी वाटते. हो, सांगा ना. म्हणजे व्यंजन हे स्वतः पूर्ण नसतं. आपण व्यंजनाची तुलना एका कोरड्या कडक स्पंजशी करू शकतो. अच्छा, स्पोंज. हो, तो स्पंज तसाच वापरता येत नाही.
पण जेव्हा आपण त्या कोरड्या स्पंजला स्वराच्या पाण्यात बुडवतो हा बरोबर. तेव्हा तो ते शोषून घेतो, त्याला एक आकार मिळतो, तो मऊ आणि वापरण्यायोग्य होतो. तसंच व्यंजनात स्वर मिसळला की त्याचं पूर्ण अक्षर तयार होतं असं मला वाटतं. हे कोरड्या स्पोंजचं उदाहरण खरंच खूप बोलकं आहे. थँक्यू. कारण व्यंजने ही मूळतः अपूर्णच असतात. त्यांचा पाय मोडलेला असतो, त्यांना स्वतःचा असा दीर्घ आवाज नसतो. जेव्हा क मध्ये अ हा स्वर मिसळतो तेव्हाच तो पूर्ण क बनतो. स्वर हे भाषेतील ऊर्जेचे स्रोत आहेत, जे व्यंजनांना खऱ्या अर्थाने जिवंत करतात. ऊर्जेचा उल्लेख झालाच आहे तर 10वा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, मराठीत महाप्राण म्हणून ओळखला जाणारा मुख्य वर्ण कोणता? पर्याय आहेत श, ह, ळ की क्ष. आणि उत्तर आहे पर्याय बी, ह. पण ह ला महाप्राण म्हणजे मोठा प्राण का म्हणायचं? इथे थोडं भौतिकशास्त्र कामाला येतं. प्राण म्हणजे वायू किंवा हवा. ओके. जेव्हा ह चा उच्चार होतो ना, तेव्हा फुफ्फुसांमधून मोठ्या प्रमाणावर आणि अतिशय जोराने हवा बाहेर फेकली जाते. यात शरीराची खूप ऊर्जा खर्च होते. हे करून बघितल्यावर जाणवतं. हो. आणि इतर अनेक व्यंजनांमध्ये जेव्हा हा ह मिसळतो तेव्हा ती व्यंजनेही महाप्राण बनतात. म्हणजे कसं? उदाहरणार्थ, क मध्ये जोराने हवा मिसळली की ख तयार होतो. ह हा भाषेमध्ये श्वासाची एक जोरदार लाट निर्माण करतो, म्हणूनच तो महाप्राण आहे. क्या बात है. श्वासाच्या या ताकदवान वापरानंतर आता आपला पुढचा टप्पा वेळेच्या आणि घर्षणाच्या सूक्ष्म भेदांवर प्रकाश टाकतो. 11वा प्रश्न विचारतो की खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता? पर्याय आहेत ई, उ, ऊ आणि ऐ. यांपैकी उत्तर आहे पर्याय सी, उ. आता ऱ्हस्व म्हणजे कमी वेळेत उच्चारला जाणारा हे मला समजते. बरोबर. पण भाषेमध्ये आवाजाच्या वेळेला इतकं महत्त्व का दिलं गेलं असावं? वेळ ही भाषेच्या स्पष्टतेसाठी अत्यंत महत्वाची असते. उच्चाराच्या या कालावधीला व्याकरणात मात्रा म्हणतात. अच्छा, मात्रा. हो. उ उच्चारायला जेवढा वेळ लागतो ना, म्हणजे एक मात्रा, त्याच्या दुप्पट वेळ उ जो दीर्घ आहे तो उच्चारायला लागतो. प्राचीन काळी जेव्हा ज्ञान केवळ तोंडी परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जायचं, तेव्हा शब्दांचा अर्थ बदलू नये यासाठी उच्चाराच्या वेळेवर हे कठोर नियंत्रण ठेवलं गेलं होतं. म्हणजे वेळेचं हे गणित भाषेत एक प्रकारची लय निर्माण करतं. तर अगदी बरोबर. आता 12व्या प्रश्नाकडे येऊया, जिथे हा विषय अधिकच रंजक होतो. प्रश्न आहे, य, येर, ल, व यांना काय म्हणतात? पर्याय आहेत उष्मे, अर्धस्वर, स्पर्शव्यंजने की घर्षक. अचूक उत्तर आहे पर्याय बी, अर्धस्वर. बरोबर. आता मला वाटतं आपण या य, र, ल, व ची तुलना आजकालच्या हायब्रिड कारशी करू शकतो. हायब्रिड कार. ते कसं? म्हणजे जशी हायब्रिड कार पेट्रोलवरही चालते आणि गरजेनुसार बॅटरीवरही स्विच होते, तशीच ही अक्षरं, स्वर आणि व्यंजन या दोन्हीच्या सीमारेषेवर उभी असतात, नाही का? हे हायब्रिड कारचं विश्लेषण व्याकरणाच्या गुंतागुंतीला खूप सोपं करतंय बरं का? हो ना. कारण य, र, ल, व यांची उत्पत्ती अनुक्रमे ई, रू, लृ आणि उ या स्वरांपासून झालेली आहे, पण वाक्यात वापरताना ते व्यंजनांचं काम करतात. अच्छा. शब्दांच्या संधीच्या नियमांमध्ये जेव्हा दोन शब्द जोडले जातात तेव्हा हे अर्धस्वर एखाद्या पुलासारखं काम करतात. स्वरांना व्यंजनांशी जोडण्याचं काम ते अतिशय सफाईदारपणे करतात. वा. पुढचा 13वा प्रश्न आहे, ज्या स्वरांचे उच्चार स्थान समान असते त्यांना काय म्हणतात? आणि योग्य उत्तर आहे पर्याय बी, सजातीय स्वर. म्हणजे जसे अ, आ किंवा ई, ई. एकाच घरातले, एकाच ठिकाणाहून निघणारे हे आवाज आहेत. अगदी बरोबर. आणि या उलट जर भिन्न उच्चार स्थानांवरून येणारे स्वर एकत्र आले, जसं अ आणि ई, तर त्यांना विजातीय स्वर म्हणतात. हा फरक केवळ नावापुरता नाहीये, तर शब्द कसे जोडले जातात यावर त्याचा थेट परिणाम होतो. हे खूप महत्वाचं आहे. आता 14वा प्रश्न एका वेगळ्याच भौतिक प्रक्रियेवर भाष्य करतो. प्रश्न आहे, श, श, स या वर्णांना काय संबोधले जाते? पर्याय आहेत मृदू व्यंजने, उष्मे किंवा घर्षक, अर्धस्वर आणि अनुनासिके. उत्तर आहे पर्याय बी, उष्मे किंवा घर्षक. आता उष्मे म्हणजे उष्णता. हो. पण साधी अक्षरं उच्चारताना उष्णता कशी निर्माण होते? हा पूर्णपणे हवेच्या दाबाचा आणि घर्षणाचा खेळ आहे. म्हणजे बघा, या वर्णांचा उच्चार करताना मुखातील हवेचा मार्ग अत्यंत अरुंद केला जातो आणि त्या अरुंद जागेतून फुफ्फुसातील हवा जोराने बाहेर ढकलली जाते.
जेव्हा हवा त्या बारीक जागेतून घासून बाहेर पडते तेव्हा तिथे प्रत्यक्ष एक प्रकारची उष्णता किंवा सळसळ निर्माण होते. हिवाळ्यात आपण हातावर जशी फुंकर मारतो ना, हो बरोबर. तशीच काहीशी ही प्रक्रिया आहे. या वर्णांच्या उच्चारात निर्माण होणारं हे घर्षण भाषेला एक विशिष्ट उष्णता प्रदान करतं. वाह, म्हणजे भाषा बोलताना आपण अक्षरशः घर्षण आणि दाबाचे नियम अनुभवत असतो. नक्कीच. 15वा प्रश्न विचारतो की 2 व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात स्वर मिळवला की काय तयार होते? पर्याय आहेत संयुक्त स्वर, जोडाक्षर, द्वित्व की स्वरादी. अचूक उत्तर आहे पर्याय बी, जोडाक्षर. ही जोडाक्षर तयार करण्याची एक पक्की कृती किंवा रेसिपीच आहे म्हणायला हरकत नाही. हो का? हो. व्यंजन अधिक दुसरं व्यंजन, पण ती तिथेच थांबली तर उच्चार अडखळेल. म्हणून शेवटी त्यात एक स्वर मिसळला जातो जो त्या 2 एकत्रित आलेल्या व्यंजनांना पूर्णता देतो. आणि त्यांचा उच्चार सुलभ आणि प्रवाही करतो. अगदी बरोबर. आता आवाजाच्या या तांत्रिक आणि शारीरिक विश्लेषणावरून आपण भाषेच्या उत्क्रांतीकडे वळूया. हा आपला शेवटचा टप्पा. 16वा प्रश्न, खालीलपैकी ओष्ठ्य वर्णांचा गट कोणता? पर्याय आहेत क ख ग, त थ द, प फ भ आणि च छ झ. याचं उत्तर आहे पर्याय सी, प फ भ. हो. आपण अगदी सुरुवातीला जो प्रयोग केला तोच इथे लागू होतो. दोन्ही ओठ एकमेकांवर आदळल्याशिवाय हे ध्वनी निर्माणच होऊ शकत नाहीत. हो. ओठांची ही भूमिका खरोखरच कमाल आहे. आता 17वा प्रश्न भाषेच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकतो. विचारला आहे की मराठी वर्णमालेतील लुप्त होण्याच्या मार्गावर असलेला स्वर कोणता? पर्याय आहेत रू, लिर, अ आणि अ. यांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय बी, ल. पण माझा प्रश्न असा आहे की एखादा स्वर असा अचानक गायब कसा होऊ शकतो? भाषा ही वाहत्या पाण्यासारखी असते बघा. ती कधी एका जागी साचून राहत नाही. बरोबर. एखाद्या ध्वनीचं टिकून राहणं हे त्याच्या वापराच्या वारंवारतेवर अवलंबून असतं. आता लृ या स्वरापासून सुरू होणारा क्लुप्ती हा एकच शब्द मराठीत प्रामुख्याने वापरला जात होता. अच्छा, क्लुप्ती. हो. पण काळानुसार लोकांनी क्लुप्तीऐवजी युक्ती किंवा कल्पना असे सोपे शब्द वापरायला सुरुवात केली. हे अगदी लॉजिकल आहे. हो ना. जेव्हा एखाद्या ध्वनीचा वापर इतका दुर्मिळ होतो तेव्हा लोक भाषेच्या नैसर्गिक गाळणी प्रक्रियेतून तो हळूहळू बाहेर पडतो. मानवी मेंदू आणि भाषा अशा गोष्टी सोडून देतात ज्यांची दैनंदिन जीवनात गरज उरत नाही. म्हणजे जे सतत वापरात राहील तेच टिकेल. हा तर थेट डार्विनचा उत्क्रांतीचा नियमच लागू झाला इथे. अगदी तसंच. 18वा प्रश्न पाहूया. एकाच जातीचे 2 व्यंजने एकत्र आल्यास त्यास काय म्हणतात? पर्याय आहेत द्वित्व, संयोग, स्पर्श की अर्धस्वर. उत्तर आहे पर्याय ए, द्वित्व. द्वित्व म्हणजे दुप्पट होणे. जेव्हा अण्णा किंवा सज्जन असे शब्द आपण म्हणतो तेव्हा न ला न जोडला जातो. हो. आणि भाषेला या द्वित्वाची गरज असते भावनांवर जोर देण्यासाठी. म्हणजे कसं? एकाच व्यंजनाची ही पुनरावृत्ती शब्दाला एक विशिष्ट वजन देते, ज्यामुळे उच्चारात आणि संवादात एक प्रकारची ठाम स्पष्टता येते. अच्छा. आता 19वा प्रश्न, जो पुन्हा एकदा भाषेच्या प्रवाहीपणाची साक्ष देतो. प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत आधुनिक नियमानुसार? पर्याय आहेत 12, 14, 10 की 16. अचूक उत्तर आहे पर्याय बी, 14. बरोबर. पूर्वी आपण 12 खडी शिकायचो, आता 14 खडीच आलीये. ही नवीन भर कशामुळे पडली? बघा, जग आता खूप जवळ आलं आहे आणि इंग्रजी शब्दांचा आपल्या रोजच्या संवादात खूप मोठा शिरकाव झाला आहे. हो, हे तर आहे. बॅट, बॉल, ॲपल, ऑफिस असे शब्द आपण इतक्या सहजपणे वापरतो की ते आता मराठीच वाटू लागले आहेत. अगदी बरोबर. या शब्दांचे अचूक उच्चार दाखवण्यासाठी ॲ आणि ऑ हे 2 नवीन स्वर आपल्या वर्णमालेत अधिकृतपणे सामावून घेण्यात आले आहेत. भाषा जर काळानुसार स्वतःला अपडेट करत नसती तर ती नक्कीच मागे पडली असती. अगदी खरे. आणि आता ह्या चाचणीतला 20वा आणि शेवटचा प्रश्न. हां, सांगा. अ हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? पर्याय आहेत दीर्घ स्वर, ऱ्हस्व स्वर, संयुक्त स्वर की स्वरादी. अचूक उत्तर आहे पर्याय बी, ऱ्हस्व स्वर. हो. अ हा अत्यंत मूळ, साधा आणि कमी वेळेत उच्चारला जाणारा स्वर आहे. मगाशी आपण जो कोरड्या स्पंजचा विचार केला ना, हो, त्या स्पंजला भिजवून सर्व व्यंजनांना पूर्णत्व देण्याचं सर्वाधिक काम हा अस्वरच करतो.
तो खऱ्या अर्थाने भाषेचा कणा आहे. त्याने आपण केवळ 20 प्रश्नांची उत्तरे शोधली नाहीत, अजिबात नाही. तर आपण रोजच्या जीवनात अत्यंत सहजपणे जो संवाद साधतो त्यामागे फुफ्फुसांतील हवेचा दाब, जिभेचे वळणे, ओठांचे एकमेकांवर आदळणे आणि वेळेची मात्रा यांचं किती अचूक भौतिक आणि गणितीय सूत्र काम करतं हे आपण समजून घेतलं. अगदी बरोबर. एक साधा ग कंठातून कसा येतो इथपासून ते इंग्रजीतून आलेले नवीन ॲ आणि ऑ सामावून घेण्यापर्यंत आपली भाषा किती वैज्ञानिक, किती प्राचीन आणि तरीही किती लवचिक आहे हे या डीप डाईव्हमधून स्पष्ट झालं. नक्कीच. हे सगळं ऐकल्यानंतर जाता जाता एका रंजक मुद्द्यावर आपण नक्की विचार करूया. कोणता मुद्दा? ज्याप्रमाणे वापराअभावी आज लृ हा स्वर लुप्त होत आहे आणि जगाशी आलेल्या संपर्कामुळे इंग्रजी स्वरांचा आपल्या वर्णमालेत समावेश झाला आहे, त्याप्रमाणे येत्या 100 वर्षात तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच AIच्या युगात ही वर्णमाला कशी बदलेल. तंत्रज्ञानाच्या या नव्या जगात वावरताना आपण कीबोर्ड, व्हॉइस कमांड्स आणि मशीन जनरेटेड आवाजांच्या प्रभावाखाली कोणते नवीन ध्वनी भाषेत जोडू? खूपच मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. हो ना. किंवा कोणते जुने आवाज आपण कायमचे विसरून जाऊ याचा शोध घेणं नक्कीच उद्बोधक ठरेल. नक्कीच. धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.